माझं नाव वैभव विजय शेलार, तालुका दौंड, जिल्हा पुणे, गाव यवत. तुम्ही कुठली कुठली पिकं घेता रेग्युलर? आमच्याकडे गुलछडी असती, शेवंतीत 2-3 प्रकार आहेत. म्हणजे सीझननुसार लावायची शेवंती. काही गणपतीत चालू होती, काही दिवाळीत होती, काही नंतर मार्गशीर्ष महिन्यात चालू होती. त्यानुसार त्या जातींची लागवड करावी लागते. अच्छा. आणि आता हा झेंडूचा प्लॉट आहे, हा गणपतीसाठी लावलेला आहे आपण. अच्छा, मग याची लागवड कधी झालेली? ह्याची लागवड जून महिन्यामध्ये झाली. अच्छा. 15 जून. याचा तुम्ही बेसल डोसेज आणि ओव्हरऑल मातीवर काय काय केलं ते सांगू शकता? हो. झेंडूसाठी. हा. आणि व्हरायटी कुठली आहे झेंडूची? व्हरायटी ह्याची साई सुपर आहे. साई सुपर. हो. अच्छा. साई सुपर म्हणून ठेवरला नर्सरी आहे, प्रिसिजन म्हणून. अच्छा. तिथनं ही व्हरायटी आणली, कारण रोप याचं अवेलेबल नव्हतं इथंच कुठं. अच्छा. कारण ती व्हरायटी मी बारामतीला कृषी प्रदर्शन भरतं, त्यावेळेस त्यांनी तिथं व्हरायटीचं हे केलं. त्यामुळे झाडाची हाईट, वाढ, फुटवा आणि म्हणलं इतरांपेक्षा वेगळी काहीतरी व्हरायटी लावायची. कारण झेंडूमध्ये पण बऱ्याच जाती आहेत. बरोबर. काही शेतकरी कलकत्ता जास्त प्रमाणात लावतात. आपण वेगळं काहीतरी करायचं म्हणून ही या जातीची निवड केली. जमिनीची तयारी कधीपासून सुरू केली आपण? जमिनीची तयारी उन्हाळ्यात पाणी कमी होतं. अच्छा. त्यानंतर काकरून नांगरून तसं ठेवलं होतं शेत. अच्छा. आणि मे महिन्यात ह्यावेळी वर्षी जास्त पाऊस पडला. ह्या वर्षी पाऊस जास्त पडल्यानंतर मशागत करून लागवड केली जून महिन्यात. जून महिन्यात. अच्छा, मग हे किती तारखेला लावलेलं आहे? हे 15 जून. 15 जून. अच्छा. याच्यामध्ये तुमचा बेसल डोस काय सांगू शकता का? बेसल डोस ह्याला काहीच टाकला नाहीये. ओके. हे फक्त एकदा एक ड्रिंचिंग केलं आणि तुमच्या कंपनीचं सॉइल किट आहे त्याचा वापर केला. अच्छा. सॉइल किट बद्दल सांगू शकता? कोणी तुम्हाला रेकमेंड केलं होतं आणि कसं वापर? सॉइल किट जय मल्हार कृषी सेवा केंद्र यवतमध्ये त्यांचं दुकान आहे, सौरभ जगताप म्हणून विक्रेते आहेत ते. त्यांनी याच्याबद्दल माहिती दिली. म्हणले तुम्ही हे सॉइल किटचा वापर करा म्हणले एकदा. म्हणलं ठीक आहे, आता सांगतात म्हणलं करा, काय अडचण आहे. ह्याच्यानंतर त्यांनी भरपूर प्रोडक्ट दिले त्यांनी, पण बाकीच्यांचा एवढा रिझल्टच आला नाही. ह्या सॉइल किटचा इतका छान रिझल्ट आहे ना, झाडांची वाढ, त्याची मुळी, त्याचा तजेलदारपणा, खूप छान रिझल्ट आहे. तुम्ही किती वर्ष झाले शेती करता? शेती करता म्हणजे आमचा वारसाच लागलेला आहे. मी शेतकऱ्याचे युवा शेतकरी. तुमचं याच्यामध्ये बेसल डोसेज तुम्ही काहीच नाही दिलेलं? फक्त बांधणी केली नाही याची. बांधणीला फक्त कोंबड खत टाकलेले. कोंबड खत टाकलेले. तूस असते ना ती टाकलेली, 10 पिशवी, दुसरं काहीच केलेलं नाही. आणि बांधणी केल्याच्या नंतर सॉइल किट सोडलेलं आहे. अच्छा. आणि वॉटर सॉल्युबल कसं आपण ऑल्टरनेट वीक वगैरे देतो कसं? म्हणजे ह्याच्यातून नाही, आजपर्यंत सोडलंच नाही, फक्त ह्युमिक सोडलं होतं. अच्छा. ह्युमिक वर. सॉइल किट वापरल्यामुळं जे फायदे होतात, कारण मी स्वतः एक शेतकरी आहे, कारण त्याचे फायदे पण खूप आहेत. कारण झाडांची फूट असेल, याला इतकी फूट निघालेली हे तुम्ही बघू शकता. ही फूट आहे झाडांची. आणि फुलाला पण साईज, फुलाचा कलर, त्यामध्ये पण खूप फरक आहे. हे जे आपण पाहतो ही मुळांची वाढ, सॉइल किटमुळे ना मुळांना जे निमोटेड होतो, तो निमोटेड अगदी नाहीसा करून टाकतो. ही आपण वाढ पाहू शकता मुळांची. इथून ते इथपर्यंत हो का मुळांची ही सगळी वाढ आहे. हे सगळं मुळं दिसते तुम्हाला. हा खूप फायदा आहे सॉइल किट वापरण्यामागचा. पांढऱ्या मुळे बेसिकली तुमचे न्यूट्रिशन अपटेक झाल्यामुळे काळोखी आणि काळोखी आणि झाड असं डेरेदार झालेलं आहे. बरोबर आहे. कारण हे आपण ह्याची लागवड करताना आहे ना, एक 2.5 फुटाव केलेली, 2.5 बाय असं 4 फूट अंतर आहे, असं 2.5 फूट अंतर आहे. कारण ह्याचा ड्रिपर आहे ना, तो एक 1.25 फुटावा असतो. आपण एक होल सोडून ह्याची लागवड केलेली. अच्छा. त्यामुळे ना, नाही तर काय शेतकरी काय करतात, प्रत्येक होलावर लावतात. तसं आम्ही केलेलं नाही, आम्ही एक होल सोडून लावलेलं आहे. तुमची अपेक्षा आहे की ते ग्रोथ मोठी, झाड मोठं होण्यासाठी. बरोबर.